नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवरती आर्थिक साक्षरता मोहिमेअंतर्गत आज आपण डॉक्टर DS काटे लिखित नंबर 2 चा पैसा या लेखाचं अभिवाचन ऐकणार आहोत। नंबर 2 चा पैसा। भांडवल म्हणजे मृत श्रम, पण ते जिवंत माणसाचे श्रम पिऊन जगू शकत ही भावनिक अर्थात सशक्त, सखोल आणि अर्थविषयक तात्विक भाषा कार्ल मार्क्स यांची आहे। अर्थात काळे स्वरूपातील भांडवल याच्याविषयी जगात सर्वात मोठी समस्या निर्मित होत आहे। काळे भांडवल मानवाचे जास्तीत जास्त शोषण करते। भांडवल अर्थात पैसा असेही संबोधतात। अर्थव्यवस्थेत दोन प्रकारच्या पैशाचा वावर असतो, काळा पैसा आणि पांढरा पैसा। अविकसित देशांमध्ये काळ्या पैशाचा वापर जास्त प्रमाणात होतो। भारतात तीच परिस्थिती सध्या होऊन बसली आहे। सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशात काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मग यातून सत्ता हासिल झाल्यानंतर परत काळ्या पैशाची निर्मिती होते। सत्ताधारी आपल्या सत्तेचा वापर करून काळ्या पैशाद्वारे जनतेवर नियंत्रण व अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात। त्याबरोबरच स्वतःची खुर्ची अर्थात सत्ता टिकवण्याचाही आणि लोकप्रतिनिधी त्याचबरोबर पक्ष फोडून सत्तांतर करण्यासाठी काळ्या पैशामुळेच हातभार लागतो। हे अर्थचक्र चालूच असते। जगभरातील कोणत्याही नियोजनाच्या अर्थात योजनेच्या फिकी पडावी अशी भारतातील निवडणूक पद्धती सध्या होत आहे, कारण की यामध्ये काळ्या पैशाचा वापर सर्रास होतो। काळ्या पैशाचा वापर सर्वात जास्त निवडणुकीच्या कालावधीमध्ये केला जातो, काही वाटप स्वरूपात तर काही रोख स्वरूपात, तर पैसे व वस्तू वाटप करून। एवढ्या कौशल्याने केले जाते की अनेक नियम व अडथळे यामधून त्यांची सुटका होते। अनेक मतदारांच्या हातापर्यंत कोणाच्या कानाला खबर लागत नाही हा पैसा पुरवला जातो। हे वैशिष्ट्य फक्त आपल्या देशातच आहे। ज्येष्ठ विचारवंत PT बर्मन म्हणतात, पैसा काही बाबतीत अग्नीसारखा असतो। तो एक अतिशय उत्कृष्ट सेवक आहे, पण कधी कधी तो महाभयंकर स्वामी सुद्धा होतो। महाभयंकर स्वामी म्हणजे पैशाचा दुरुपयोग अर्थातच घातक कृत्य करणे, म्हणजे हे अग्नीपेक्षाही घातक आहेत। काळा पैसा याचा ढोबळ अर्थ असा की जो कायदेशीर व्यवहारात वापरला जात नाही, पण क्रियाकल्पाद्वारे कमवलेला पैसा, त्याचा कोणताही कर भरला जात नाही, म्हणजे त्यातून सरकारला उत्पन्न मिळत नाही व अर्थातच या पैशाची सरकार दरबारी नोंद नसते व बँकेतही ठेवला जात नाही, म्हणजेच अवैध मार्गाने कमवलेला पैसा काळा पैसा म्हणून किंवा काळे धन म्हणून संबोधला जातो। बऱ्याचदा तो रोख रकमेतच साठवला जातो। खंडणी, तस्करी, भ्रष्टाचार, लाच, पगडी, अनुदान, मदत, मनी लॉन्ड्रिंग, अंमली पदार्थांची तस्करी अर्थात उलाढाल अशा अनेक मार्गाने काळा पैसा निर्माण होतो। सध्याच्या कालावधीमध्ये काळ्या पैशाची निर्माण करण्याचा मोठा हात राजकारणी आणि सरकारी नोकरशहा यांच्याकडून होतो। सरकारी विकास योजना अंमलबजावणीसाठी कंत्राटदार मोठी रक्कम काळ्या पैशाच्या स्वरूपात राजकारणी व अधिकारी यांना देतात। सरकारी सार्वजनिक कंपन्या खनिज तेल विक्री, सरकार बँकमध्ये थकलेले थकीत कर्जाचे सेटलमेंट करण्यासाठी मोठमोठ्या रक्कम स्वीकारल्या जातात। अवैधरित्या आणि नियमात सूट देऊन मोठ्या उद्योगपतीस परवानगी देऊन त्यात निर्मित झालेला काळा पैसा राजकारणी अर्थात राजकीय पक्ष हे संकटकाली वापरतात। खाजगी व्यावसायिक सर्व उत्पादनाचे स्रोत जाहीर न करता स्वतः बेहिशोबी मालमत्ता व रोकड ठेवतात। अनिवासी भारतीय व काही भारतीय टॅक्स हेवन देशात गुंतवणूक करून करोडो रुपयांचा करबुडी करतात। स्विस बँकेमध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून भारतीयांचा काळा पैसा पडलेला आहे। त्याचा वापर निवडणुकीच्या वेळी केला जातो, तर डळमळीत सरकारला स्थिरपणा आणण्यासाठी पैशाचा घोडाबाजार करून वापर केला जातो। हे काळ्या पैशाचे स्वरूप आहे। अर्थातच राजकीय भ्रष्टाचारी व्यवस्था यामधून सर्व योजना सुरुवात होतात, पण सुरुवात राजकारणी व्यक्तीपासून होत असल्याने सर्वच गप्प बसतात। भारतीय लोकशाहीच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादा ओलांडून खर्च होत आहे। मर्यादेपेक्षा अनेक पटींमध्ये खर्चाचे व्यवहार चालतात। निवडणूक प्रचार यंत्रणेचा खर्च, त्याचबरोबर मोठमोठ्या सभेचा खर्च आणि प्रसिद्धी माध्यमात देण्यात येणारे करोडो रुपये याची मोजदाद करणे अवघड आहे। हे सामाजिक सत्य आहे। मतदाराला आश्वासने व थोडीशी चिरीमिरी करण्यात येते। यामुळे आज तरी देशात नागरिकांची पंख छाटलेल्या कोंबड्यासारखी अवस्था झाली आहे।
पंख निघूनही दाणे खावेच लागतात, एक दिवस परत बळी असले प्रकार सर्रास दिसून येतात. काळ्या पैशाचा सुळसुळाट म्हणजे देशाच्या आर्थिक वाढीवर अर्थात विकासावर परिणाम होतो. सरकारचा महसूल बुडतो, बँकांमध्ये ठेव कमी होऊन गरीब व उद्योजकास कर्ज मिळत नाही. ज्या देशात काळा पैसा जास्त त्या देशाची आर्थिक प्रगती खुंटते व तो देश रसातळाला जातो. हा अर्थशास्त्राचा नियम आहे. काळ्या पैशामुळे तस्करी अथवा गुंडगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार असे कृत्य निर्माण होते. सरकारी यंत्रणा भ्रष्ट होते, वस्तूच्या किमती वाढतात, मग त्याचा ताण गरिबांच्या खिशावर पडतो. पैशाचा रंग हा जादुई आहे. कर भरला तर तो पैसा पांढरा म्हणजे काळा पैसा असलाही आणि त्याच्यावर कर भरला तर तो पांढरा होतो म्हणजेच 1 नंबरचा होतो. नाही भरला तर 2 नंबरचा आहे की नाही जादू? केवळ कर भरण्यामुळे काळाचा रंग पांढरा होतो. नोटबंदीमध्ये जवळील काळ्या पैशाची रोख रक्कम बँकेत भरल्याबरोबर अर्थात हिशोबात आल्याबरोबर तो लगेच पांढरा. काही वर्षाच्या कालखंडानंतर सरकारच्या काळा पैसा व संपत्ती रोखण्यासाठी ऐच्छिक प्रगटीकरण योजना येणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे पैसा न कमावण्याचा मार्ग स्वीकारणे हा नागरिकांनी संकल्प करणे गरजेचे आहे. बेकायदेशीर करबुडी व काळा पैसा यास कारणीभूत असणाऱ्या कठोर शिक्षा अपेक्षित आहेत. सध्याच्या कायद्यातील त्रुटी दूर करून नवीन कठोर कायदे करणे नितांत गरजेचे आहे. सत्य परिस्थितीचे आकलन करून स्वतः नागरिकांनी बदल घडवून आणणे हाच आजच्या काळातील उपाय आहे. नाहीतर देश संकटखाईत ओढला जाईल. संत तुकाराम म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदासी विचारे वेच करी. याचा अर्थ असा आहे की उत्तम प्रामाणिक व्यवहार करून धन जोडणे चांगले, नीच व 2 नंबरच्या व्यवहारात कधीही समाधान मिळत नाही. उत्तम धंदा व्यवसाय याने धन कमावले तर त्याचा विनियोग चांगला होतो. योग्य मार्गाने पैसा खर्च करताना प्रसन्न मनाने करा. अर्थात उदासीनता कोणतीही नको. त्याचबरोबर अशा मनुष्यास उत्तम मिळून सुख लाभते. धन्यवाद.